अल्पवयीन शाळकरी चिमुकल्या विद्यार्थिनींची अश्लील चाळे करून विनयभंग करणारा देशिंग येथील जगताप वस्ती शाळेतील नराधम शिक्षक भरत विश्वनाथ कांबळे याची कायमस्वरूपी नोकरीतून हकालपट्टी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आणि घटनेच्या निषेधार्थ देशिंगसह 5 गावात कडकडीत बंद पाडण्यात आलाय। तर देशिंग येथे निंदनीय घटनेच्या निषेधार्थ हजारो नागरिकांसह पालकांचा निषेध मोर्चा काढलाय। दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी संशयित शिक्षकावर कारवाई करत त्याला अटक केली आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कांबळे नामक शिक्षकाने 3 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कवटेमंकाळ तालुक्यातील देशिंग गावातील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी दुपारी घटना उघडकीस आली आहे। यानंतर पालकांनी सदर शिक्षकाविरुद्ध कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। कवटेमंकाळ पोलिसांनी आरोपी शिक्षकावर विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला। पवित्र समजल्या जात असलेल्या शिक्षकी सेवा व्यवसायाला काळीमा फासणाऱ्या घटनेचे देशिंगसह पंचक्रोशीतील गावात तीव्र पडसाद उमटले गेलेत। पालक वर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। नराधम शिक्षक भरत कांबळे यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत निषेधाच्या तीव्र घोषणा देत देशिंग येथे नराधम शिक्षकाच्या विरोधात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आलाय। देशिंग, हरवली, खरशिंग, बनेवाडी, मोरगाव या 5 गावात कडकडीत बंद पाळून झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। नराधम शिक्षक भरत कांबळेला फक्त निलंबित न करता नोकरीवरून कायमस्वरूपी बडतर्फ करा अशी मागणी समस्त ग्रामस्थांनी केली आहे। जास्तीत जास्त शिक्षा व्हावी आणि शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन लवकरात लवकर या शिक्षकावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि पालकांनी केली आहे। शिक्षकाने मुलींच्या बाबतीत गैरकृत्य केले, तसेच या गैरकृत्याच्या साठी आम्ही पोलीस स्टेशन प्रशासन व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या अधिकाऱ्याला रविवारपासून आम्ही या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो। तसेच सुट्टी असल्यामुळे सोमवारी हा प्रकार आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिला आणि आम्ही या घटनेचा साक्षीदार आहे की ज्यावेळी त्या मुली बोलत होत्या त्यावेळी अक्षरशः डोळ्यातनं पाणी येत होतं असं या शिक्षकानं वर्तणूक त्या मुलींच्या सोबत केलं। तसेच या शिक्षकाला नुसतं निलंबित करून चालणार नाही तर सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे अशी आमची सर्वांच्या वतीनं प्रशासनाला विनंती आहे। तसेच त्याला कोर्टाचा कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। तसेच या पाठिंब्यासाठी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले, व्यापारी असोसिएशन उपस्थित आहे, सर्वांचा मी आभारी आहे। जगताप वस्तीवर जो काय प्रशाळा आहे, तिलमरवाडी आहे, जगताप वस्ती आहे, डुबोली वस्ती आहे, देशिंग मध्ये चांगली भव्य दिव्य अशी शाळा आहे। तर बनेवाडी, मोरगाव, खरशिंग आणि पंचक्रोशीतील गावांनी या बंदला पाठिंबा दिलेला आहे। त्यांचं मी देशिंगच्या वतीनं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो। तसेच जगताप वस्तीवर शिक्षकांनी केलेला जो काही प्रकार आहे त्याची गैरवर्तणूक आहे त्याचा प्रथमतः मी जाहीर निषेध करतो। शिक्षकाकडून अपेक्षा आहे शिक्षक हा मातृतुल्य, पितृतुल्य, प्रेम देणारा, विद्यादान करणारा, समाजामध्ये त्याची एक प्रतिष्ठा असते आणि ते प्रतिष्ठा जपत तो त्याची नोकरी किंवा त्याचं कार्य करत असतो। शिक्षकच काय, समाजातील कोणत्याही व्यक्तीनं केलेलं गैरवर्तन हे समाज मान्य करत नाही। आज हा शिक्षक आहे म्हणून आपण त्याचा जाहीर निषेध करत नाही, आपण त्याच्या गैरप्रवृत्तीचा निषेध करतोय। त्यामुळं मगाशी वस्ताद अण्णासाहेब कोळेकर यांनी सांगितलं की आपणही जागरूक राहिलं पाहिजे, आपल्या मुलांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे। ही बाब खरी आहे, पण आपण प्रत्येक वेळेला हे सगळं शक्य आहे का? आपण आपल्या कामात असतो, मुलांच्यासाठी जडणघडणीमध्ये आपण कष्ट करत असतो। तर गावातील सर्व जो काही वर्ग आहे, पालक वर्ग असेल किंवा आणि कोण असेल, यांनी चांगलं तर वागलंच पाहिजे। तरी पण गावातील अनेक कार्यालयामध्ये जे कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत, शिपाई आहेत, क्लार्क आहेत, तलाठी ऑफिस आहे, सर्कल ऑफिस आहे, गावामध्ये बँक आहे, येथील सर्व कर्मचाऱ्यांनी किंवा गावातील सर्व नागरिकांनी आपलं वर्तन चांगलं ठेवलं पाहिजे आणि आपला आदर्श या महाराष्ट्राला दिला पाहिजे। पुन्हा एकदा मी झालेल्या गैरकृत्याचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो। जय हिंद।
हॉर्ली इतर गावं काही जी गावं उपस्थित राहिली बंद पाळला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो। इथं उपस्थित राहणाऱ्या सर्व नागरिकांचे, पोलीस प्रशासन, तहसील कार्यालय, मीडिया, पत्रकार, वार्ताहर बंधू या सगळ्यांचा मी आभार मानतो। जगू पांग फेडा वया मात्र भूचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे। संस्कार काय असतात? आई वडिलांच्या नंतर पहिला संस्कार देणारा शिक्षक असतोय आणि तोही 1ली ते 4थीच असतोय। आणि त्याच शिक्षकानं जर असं कृत्य केलं तर ही वृत्ती आहे आणि ही वृत्ती ठेचलीच पाहिजे। आणि ह्या शिक्षकाच्या विरोधात आपण शिक्षण मंत्र्यांना देखील पत्र देऊया आणि ह्याला नुसतं निलंबित नाही तर सेवेतनं बडतर्फ केलं पाहिजे। मला अशी बातमी मिळाली की त्याची शिराळ्याला बदली झाली, तर यांचं निलंबन नकोय। ह्यांना पूर्ण घरात बसायचं पर्याय एकच पर्याय, त्यानं आयुष्यभर घरात तुरुंगात बसून नंतर घरात बसलं पाहिजे। आपण शिक्षण मंत्र्यांना देखील पत्र देऊया, पत्र व्यवहार करूया आणि त्यांचं बडतर्फ करण्याची मागणी करूया। धन्यवाद।